जय भीम, जय रविदास, जय लहुजी, जय अण्णा. सर्व महापुरुषांना प्रथम वंदन. खरं तर तुमची अग्निपरीक्षा आता घेणं थांबलं पाहिजे या मताचा मी आहे. कारण आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात. कुठलाही तुम्हाला 1 रुपयाचा कोणी निधी दिला नाही. स्वयंस्फूर्त अनुसूचित जाती 59 समाजासाठी उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी एकच विनंती करतो की या राज्यामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अनेक वर्ष उपवर्गीकरणाच्या लढ्यासाठी चळवळ आपण अस्तित्वात आणली, अनेक कार्यकर्त्यांनी आपलं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व कार्यकर्त्याचं पहिल्यांदा टाळ्या वाजून स्वागत करा. आता दुसरी विनंती की याच व्यासपीठावर, याच जागेवर, याच लातूर पॅटर्न नगरीमध्ये आपल्या महापुरुषाला अत्यंत खालच्या दर्जाची भाषा काही लोकांनी त्या ठिकाणी केली. संविधानिक विरोध तुमचा असावा. आम्ही तुम्हाला विरोध करण्यासाठी कुठेही नकार करणार नाही. परंतु जर महापुरुषांचा जर तुम्ही जर अपमान करण्याचं जर पाप कराल तर मग मात्र तथागत गौतम बुद्धाचं नाव सुद्धा घ्यायची तुम्हाला या ठिकाणी ही शक्यता नाही. जर तथागत गौतम बुद्धांचं जर आपण नामस्मरण जरी आचरणात आणायचं झालं तर मला नाही वाटत की या ठिकाणी महापुरुषाला अपमानित करावं. आज तुम्हाला एवढं माहित असेल की अनेक वर्षापासून आम्ही राजकारणात काम केले, परंतु मला सुद्धा महापुरुषाच्या यादीतले नाव माहिती नव्हते. झुम बराबर झुम शराबी, तुम्हारे बराबर हमारी खराबी. जसं तुम्हाला वाटलं तसंच आम्हालाही वाटलं, म्हणून आम्हाला वाटलं सगळेच महापुरुष आहेत. परंतु पूर्व आश्रमीच्या महार समाजातल्या कार्यकर्त्यांनी मात्र अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. हे दुर्दैव आहे. आणि आंबेडकर चळवळीतले माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांना साक्षीला ठेवून जर अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये, जर लहुजींच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीनं महापुरुषाच्या यादीत नाव नाही म्हणून, एवढंच नाही नाव नाही म्हटले तर ठीक आहे, परंतु हे भालेराव म्हणे बोकड्या. आता का मी बोकडा? खरं सांगा बरं, काय मला 4 पाय आहेत? परंतु हे बोकड्या म्हणे 10 वर्ष काय केला याला काय कळालं नाही म्हणे. चाटे क्लासेस म्हणे RSSचा जो काही कार्यकर्ता असतो, संघटना असते, त्या संघटनेचा कार्यकर्ता आहे म्हणतोय. अरे तुम्ही सगळेच त्या सगळे संघटनेत काम करताय आणि फक्त मातंग समाजाला तुम्ही दोष देताय. किती चुकीचं आहे. मी तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी पेपर आणलेले आहेत. अण्णाभाऊंचा पुतळा समोर धरा रे. हे बघा, 10/12/2021 रोजी मला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनला 400 कोटी रुपयाचा निधी दिला होता आणि ती मोठी इमारत त्या ठिकाणी बनवलेली आहे. आणि योगायोगाने मी त्या दिल्लीला इमारतीमध्ये गेलो. त्यानंतर सबंध भारत देशातले जेवढे काही महापुरुष आहेत त्या सगळ्या महापुरुषाची यादी त्या दालनामध्ये लावण्यात आली होती. मग माझं लक्ष गेलं त्या फोटोवर. म्हटलं हे फोटो कशाचे? तर ते म्हटलं की हर राष्ट्र में जितने भी महापुरुष है उनकी फोटो है, उनके नाम है. मी म्हटलं मग थोडा वेळ, मला 1 तास लागला सगळं बाराईने लक्ष द्यायला आणि खरंच त्यामध्ये नाव नव्हतं. मग मी पत्रव्यवहार केला. माझी मुलगी एक वकील आहे, डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे, तिघालाही बसवलं. रशियामध्ये आम्ही अण्णाभाऊंचा पुतळा बसवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आम्ही बरेच कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो होतो. आल्या पहिलं काम काय केलं तर पहिलं प्रस्ताव तयार केला आणि प्रस्ताव तयार केल्यानंतर अण्णाभाऊचे पूर्ण डिटेल 3 भाषेमध्ये अनुवाद केलं, मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये. आणि तो प्रस्ताव सादर केला. अण्णाभाऊचं नाव महापुरुषाच्या यादीमध्ये 13 एप्रिल 2022 रोजी समाविष्ट करण्यात आलेला. हे पत्रक बघा,
ज्याला ज्याला कुणाला मीडियाला सुद्धा दाखवा. अरे मी त्यासाठी म्हणतोय वारंवार, आंबेडकर चळवळीमधल्या सर्व नेतृत्वांना माझी विनंती आहे, आम्ही समदुःखी प्राणी आहोत, आम्ही तुमचे दुश्मन नाही आहेत. आम्ही जर एका ठिकाणी समदुःखी प्राण्यासारखं राहतोय, तुमच्या घरात स्वयंपाक केला तर आमच्या घरात वास येतो, आमच्या घरात स्वयंपाक केला तर तुमच्या घरात वास येतो. एवढं समदुःखी प्रमाण असताना जर आपण अशा पद्धतीने जर बोलायलाच लागला तर हे अत्यंत चुकीचं आहे. आता हे त्याचंच चित्र आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका पूर्वाश्रमीच्या महारासाठी कुठल्याही पद्धतीचं आरक्षण केलेलं नाही. अरे शोषित, पीडित आणि ज्या ज्या काय समाजाला अस्पृश्य नावाखाली, अंधश्रद्धा नावाखाली ज्या ज्या समाजाची हालापेष्टा सोसतोय, पीडित आहे, शोषित आहे, याच्यासाठी त्या ठिकाणी आरक्षणाची तरतूद झालेली आहे. मी तर आपल्या सर्व नेतृत्वांना माझी विनंती आहे, या ठिकाणी आपल्याला कुठलीही भाषण करायची गरज नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे, या राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत हुशार आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री अत्यंत हुशार आहेत, तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा राजकारणातलं बाळकडू पिलेले आहेत. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय सुनित्राताई वहिनी पवार मॅडम आणि सर्व राज्य सरकारना, जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून आज आम्ही इथं विनंती करायला आलोय, तुम्ही सगळ्यांनी हात वरी करून एक घोषणा द्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि जिल्हा अधिकारी महोदयांनी या मोर्चाचं निवेदन तात्काळ 1 ऑगस्ट 2026 ला त्याची अंमलबजावणी करा. अनेक राज्यानं केलेलं आहे. आता आम्हाला रस्त्यावरची लढायची वेळ आणू नका, नाही तर मग आम्ही 1871 मध्ये गुन्हेगारी जमात म्हणून, ब्रिटिश राजवटीमध्ये इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगारी जमात म्हणून नोंद केलं होतं, आणि ती जर गुन्हेगारी जमात जर उफाळून आली तर मग कुणीच कुणाला थांबवू शकणार नाही. तुम्ही कसल्या घाण शिव्या देताय? अरे आम्हाला अशिक्षित माणसाला शिव्या देण्यासाठी शिकवायची गरज आहे का रे? गरज आहे का? आणि जर अशा पद्धतीनं जर तुम्ही देशात विदेशात डॉक्टर, सायंटिस्ट, वेगवेगळ्या पद्धतीचे पंडित, वेगवेगळ्या पद्धतीचे उच्च अधिकारी जर झाला असाल तर मग आपल्या पूर्वाश्रमीच्या महारवाड्यामध्ये या, पूर्वाश्रमीच्या मागवाड्यामध्ये या आणि गावकुसाच्या बाहेर असलेल्या समाजाची यथाव्यथा बघा आणि मग ठरवा. मोठ्या मोठ्या राजकीय पक्षाचे सौदे करता, हेलिकॉप्टर घेऊन येता, अशाच मांगा महाराजच्या सभा लावता आणि त्या ठिकाणी सौदे करून भुरकन उडून निघून जाता. हे थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे का नाही? थांबलं पाहिजे का नाही? अरे आम्हाला शिक्षण कशासाठी नाही मिळालं? कारण गुन्हेगारी जमातीमध्ये आम्हाला देशाला आझादी मिळाली 47 ला आणि आम्हाला आरक्षण, आम्हाला न्याय कधी मिळाला? 1952 ला. 52 पर्यंत गुन्हेगारी जमातीमध्ये हा मातंग समाज होता. आदिवासी जमातीमध्ये जेवढ्या जाती आहेत त्याच्यापैकी एकच जात अशी आहे आपली की ती मांग मातंग त्या ठिकाणी गुन्हेगारी जमातीमध्ये होती. आपल्याला जात सुद्धा नव्हती बांधवांनो, जात सुद्धा नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं शिक्षण होऊ शकलं नाही. आम्हाला त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी आमच्या कुटुंबाची परिस्थिती नाही. मी काल तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर शिक्षण घ्यायचं म्हटलं, आमच्या एखाद्या कुटुंबातल्या गरीब मुलाला, गरीब कुटुंबातल्या एखाद्या मजुराला किती पगार आहे? एखाद्या शेतकऱ्याच्या जर शेतात कामाला गेला, मजुरी किती मिळते महिन्याला? 10,000 पकडू आपण, 10,000 मजुरी पकडू का आपण? आणि 10,000 झाले महिन्याला तर वर्षाचे किती झाले रे बाबा? 1,20,000. आता एवढ्या मोठ्या प्रगत शाळा तयार झालेल्या आहेत, त्यामध्ये पोद्दार आहे, ICIC बोर्ड आहे, दिल्ली पब्लिक स्कूल आहे, कॉन्व्हेंट स्कूल आहे, असे जे स्कूल आहेत त्या ठिकाणी आमचा हा भोळा भाबडा बाप जर 1,20,000 रुपयामध्ये अख्खं कुटुंब जगवायसाठी मजुरी करत असेल तर त्याला आता शिकायला त्या शाळेमध्ये किती फीस लावली रे? किती फीस आहे? 2.5 लाख. जर 2.5 लाख फीस जर आमच्यानं जर भरणं होत नसेल आणि जर आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी जर पालक त्या विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देऊ शकत नसेल, म्हणून जर त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित समाज असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या नोकरीपासून तो दुरावला जात असेल, म्हणून जर हे उपवर्गीकरणाची मागणी जर करत असेल, काय तुमच्या बापाचं दुखायला लागले? काय त्रास व्हायला लागलाय? तुम्ही करा ना. आता माझ्या पोरांना जर मला भरपूर काही शिकायची जर संधी मिळाली असेल, नाही गरज माझ्या पोराला शासनाच्या फायद्याची. अरे पण तू ज्या पूर्वाश्रमीच्या महारवाड्यामध्ये येऊन बघा, संध्याकाळी पोरं कशी झोपलेली दिसतात.
मागवाड्यामध्ये बघा आपली पोरं कशी परेशान आहेत, व्यसनाधीनतेने बाद झालेली आहेत. अशा पोराला, अशा कुटुंबाला न्याय द्यायला नको? द्यायला पाहिजे का नाही? द्यायला पाहिजे का नाही? म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुनित्रा वाहिनी पवार मॅडम यांना जिल्हा अधिकारी महोदयांकडे आता आम्ही जाऊ, ते निवेदन देऊ. तात्काळ 1 ऑगस्ट 2026 ला जर आरक्षण लागू नाही झालं तर मग मात्र 11 ऑगस्टला YB सेंटरला मुख्य कार्यकर्त्याची एक बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे मुंबईला. आपण महाराष्ट्रातून प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी यावं. अख्खा महाराष्ट्र पेटवायची गरज पडली तर रस्त्यावर उतरू, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आपण काम करू. म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही या ठिकाणचा तुमचा आवाज ऐकला पाहिजे. मी काही घोषणा देतो आणि 2 हात वरी करून तुम्ही समर्थन द्या, कारण हा समर्थनाचा लढा आहे, हा विरोधाचा नाहीये. समर्थन करत असताना दोन्ही हात वर करा आणि दोन्ही हात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा IB, LCB जेवढे पोलीस डिपार्टमेंट आहेत सगळ्यांनी बघा, मीडियावाले तिकडे जरा दर्शन द्या. जय भवानी. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीवीर लहुजी साळव्यांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा बसवेश्वर महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा. या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने हे समर्थन दिलेलं आहे. हेच समर्थन मीडियावासींनी या ठिकाणी 100% त्या ठिकाणी द्यावं. आपण विनाकारण आता कुणालाही या ठिकाणी दोष न देता आपली लढाई पुढची खंबीर विचाराची लढाई होईल आणि त्या विचाराच्या लढाईमध्ये 11 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी मुंबईत यावं अशी मी विनंती करतो. आणि माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला या ठिकाणी थोडंसं उशिरा बोलायला वेळ मिळाला आणि तुम्हालाही कमी बोललोय, मी तुम्हाला फार काय बोललो नाहीये. म्हणून एवढीच विनंती करतो की आपण आता मोठ्या संख्येने इथं सहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या लातूरकरातील सर्व कोर टीमनं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आपल्याला सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे. लातूरच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. आपणही बाहेरून आलात, तुमचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रातले सर्व प्रमुख कार्यकर्ते हे लातूर पॅटर्न काय आहे हे पाहण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल त्रिवार आपल्या समोर नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.